नमस्कार विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या या नगरपंचायत व नगरपालिकेच्या या व्हिडिओमध्ये. तर आज आपल्याला नगरपंचायत व नगरपालिकेवर ज्याही वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात, आपला एक मार्क घेऊन जातो. तो आज एक मार्क पक्का करणारा विषय इथं डिस्कस करणार आहे. विनंती आहे सर्वांना व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. पहा, आज आपल्याला नगरपंचायत व नगरपालिका हा इथं सब्जेक्ट शिकायचा आहे. याचबरोबर आज जे आपण पॉइंट डिस्कस करणार आहे ते म्हणजे नगरपंचायतबद्दल बेसिक माहिती, नगरपंचायतीची सदस्य संख्या, नगरपंचायतीचे अध्यक्ष, नगरपंचायतीचे कार्यकारी अधिकारी, त्यानंतर आपल्याला पाहिजे आहे नगरपालिका. ठीक आहे. याचबरोबर नगरपालिका, त्यानंतर नगराध्यक्ष, नगरपालिकाचे मुख्याधिकारी. तर आता एकंदरीत क्लिअर सांगायचं झालं, तर आपण आलेलो आहे आज 74व्या घटनादुरुस्तीवर असं म्हणायला हरकत नाही. कारण की माझ्या मित्रांनो, 73वी जी घटनादुरुस्ती झाली, ते ग्रामीण भागासाठी होती आणि 74वी घटनादुरुस्ती झाली, ते शहरी भागासाठी होती. ग्रामीण भागामध्ये जे 3 महत्त्वाचे घटक पाहिले होते आपण याच्या आधीच्या सेशनमध्ये, ग्रामपंचायत गाव पातळीवर काम करते, तालुका पातळीवर पंचायत समिती, जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद काम करते. तसंच ते ते जे झालं जिल्हा परिषदपासून तर ग्रामपंचायतपर्यंत ते ग्रामीण भागाचं नेतृत्व करते किंवा ग्रामीण भागासाठी ॲक्टिव्ह असते. आणि जर आपण इकडे पाहिलं नगरपालिका, नगरपंचायती, महानगरपालिका, कटक मंडळे, तर हे कशासाठी असेल मग? हे शहरी भागासाठी असते. ओके. याच्यासाठी सुद्धा एखाद्या ग्रामपंचायतचं नगरपंचायत बनवायची असेल, नगरपंचायतीची नगरपालिका बनवायची असेल, नगरपालिकेची महानगरपालिका बोलवायची असेल, तर ते बनवण्याची काही प्रोसेस असते. त्याच्यासाठी काही अटी असतात. किती टक्के लोकं एकूण लोकसंख्येच्या इतर व्यवसायात गुंतलेले पाहिजे. त्याचबरोबर त्याची लोकसंख्या किती असावी, त्याचबरोबर त्याचं शहरापासून अंतर किती असावं, असे प्रश्न परीक्षेत एम-पी-एस-सीनं सुद्धा विचारलेले आहे. त्यामुळे हा विषय तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे आजचा. त्यामुळे विनंती आहे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. जसं की तुम्ही पाहत आहात, आज आपण पाहतोय नागरी किंवा शहरी स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये जे घटक समाविष्ट होतात, ते घटक कोणती असतात? एक म्हणजे नगरपंचायत, म्हणजे गावची ग्रामपंचायत झाली एक प्रकारे, शहरातली ग्रामपंचायत होय. ओके. नगरपालिका, ओके. म्हणजे हे आपल्या तालुक्याची पंचायत समिती झाली आणि मनपा म्हणजे महानगरपालिका म्हणजे जिल्हा परिषद म्हणजे हे तिकडे झाली शहराची जिल्हा परिषद. एक समजण्यासाठी होय बरं का हे. कटक मंडळ हे असतात सैनिकी लष्करी छावण्या. यानंतर आहे शरीफ आणि नगरपाल. तुम्हाला माहिती आहे रिसेंटली जागा सुटलेल्या होत्या शरीफ आणि नगरपालच्या. बरोबर आहे. हे कोलकाता, मुंबईसारख्या शहरामध्ये म्हणजे गावाचा प्रथम नागरिक जर सरपंच असते, शहराचा प्रथम महापौर असते, तर मग मोठ्या-मोठ्या शहरात यांचं काम काय असते, त्यांचं पाहुण्यांचं येणाऱ्या स्वागत करायचं. बरोबर नाही का? तर औद्योगिक नागरिक प्राधिकरण ह्या सुद्धा गोष्टी आज इथं आपल्याला डिस्कस करायच्या आहे. त्यामुळे एक स्टेप बाय स्टेप पाहतोय. सगळ्यात पहिले नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था शहर किंवा नगर या क्षेत्रामध्ये काम करते. सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट तुमच्यासाठी माझ्या मित्रांनो, मला इतकं सांगा, या नागरी स्थानिक स्वराज्य संस्था कुठं काम करतात? तर ह्या शहरामध्ये काम करतात, ग्रामीण भागात नाही. एवढं आपल्याला शहर किंवा नगरामध्ये काम करतात. आता यानंतर दुसरा मुद्दा, भारतातील सर्वात पहिली महानगरपालिका मद्रास या ठिकाणी बनलेली होती, जी 1687-1688 मध्ये स्थापन झाली. तिथून महाराष्ट्रात 200 वर्षानं 1888 साली स्थापन झाली. ओके. महाराष्ट्रातली पहिली मनपा म्हणजेच महानगरपालिका हे मुंबई शहरामध्ये 1888 साली स्थापन झाले. म्हणजे भारतातली पहिली महानगरपालिका मद्रास, हिचं आजचं नाव चेन्नई हे शहर म्हणून ओळखलं जातोय आणि माझ्या मित्रांनो महाराष्ट्रातली पहिली मनपा ही मुंबई आहे, जिची स्थापना 1888 रोजी झालेली आहे. यानंतर नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यासाठी 74वी घटनादुरुस्ती 1992 साली करण्यात आली होती. आता थोडंसं होल्ड करा. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यासाठी, आता नागरी म्हणजेच काय? शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना दर्जा देण्यासाठी 74वी घटनादुरुस्ती करण्यात आली आणि 73वी घटनादुरुस्ती ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यासाठी करण्यात आली होती. 74व्या घटनादुरुस्तीनुसार नागरी
स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आला. काय म्हणते माझ्या मित्रांनो? 74व्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आला व 12वं परिशिष्ट जुळण्यात आलं. तुम्हाला माहीत असेल, की 73वी घटना दुरुस्ती ग्रामीण भागासाठी होती, तर त्यावेळेस 11वं परिशिष्ट जुळण्यात आलं होतं. तर ज्यावेळेस 74वी घटना दुरुस्ती झाली, त्यावेळेस 12वं परिशिष्ट जुळण्यात आलं. सुरुवातीला भारतीय राज्यघटनेत 395 कलमे, 8 परिशिष्टे, बरोबर आहे 22 भाग होते. त्याच्यानंतर 4 भाग वाढले. पण आता तरीसुद्धा 25 भाग काय आहेत? कारण की 1 भाग रिजेक्ट करण्यात आलेला आहे आणि परिशिष्ट कधी-कधी वाढले. एक जमीन सुधारणेच्या वेळेस वाढलं. एक 1985 साली 52वी घटना दुरुस्ती झाली. पक्षांतर बंदीच्या संदर्भात वाढलं एक परिशिष्ट आणि एक ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 11वं जोडण्यात आलं आणि 12वं जोडण्यात आलं. माझ्या मित्रांनो, हे परिशिष्ट शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी. एवढं क्लिअर झालं. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश कलम 243 पी ते 243 झेड जी मध्ये केला गेलेला आहे. आता थोडंसं समजून घ्या. इथं 243 कलम पी ते 243 झेड जी, मग याच्या आधीची जी कलम आहे ओ पर्यंत, याच्या आधीची जी कलम आहे ओ पर्यंत ते कोणाची असेल मग? तर ते असेल माझ्या मित्रांनो ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांची. एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि ओच्या नंतर काय येतो पी. तर हे पी पासून कलम झाली मग शहराची चालू. इथं 243 पासून तर 243 ओ पर्यंत कलम जी होती ते कोणाची होती? ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांची. ओके, पुढे चालायचं आपल्याला. नगरपंचायत हा विषय आता आपण शिकणार आहोत स्पेसिफिक. जी ग्रामपंचायत म्हणजे आता पहा, नगरपंचायत कशी बनते? ग्रामपंचायतची नगरपंचायत होत असते, ते सुरुवातीला नसते. नगरपालिकेची महानगरपालिका होते. त्यानंतर ग्रामपंचायतची नगरपंचायत बनते बरं. म्हणजे तिथं जास्त लोकसंख्या झाली त्यासाठी काही टर्म्स अँड कंडिशन्स असतात. हां, एम-पी-एस-सीने मागच्या वर्षी ग्रुप बीले प्रश्न विचारला होता. जी ग्रामपंचायत शहराच्या जवळ आहे. नगरपंचायत कशी बनते पहा. जी ग्रामपंचायत शहराच्या जवळ आहे आणि त्या ग्रामपंचायतीपर्यंत शहरीकरण होणार आहे, अशा वेळी त्या ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा दिला जातो. त्यासाठी गावची लोकसंख्या 10,000 पेक्षा जास्त आणि 25,000 पेक्षा कमी असावी लागते. म्हणजे जर नगरपंचायत बनायची असेल एखादी, तर तिथली लोकसंख्या 10,000 पेक्षा जास्त. आपण ग्रामपंचायतची सदस्य संख्या पाहिली होती. 17 कधी राहते? 7,500च्या पुढे 17 राहते. पण ते 10च्या वर कधी गेली आणि 25,000च्या अंदर कधी आली, तर मग ते कोणती नगरपंचायत बनू शकते. महानगरपालिका, नगरपालिका याचा अर्थ काय आहे? महानगरपालिका, नगरपालिका शहरापासून त्या क्षेत्राचे अंतर 20 किलोमीटरपेक्षा जास्त असल्यास, 20 किलोमीटरपेक्षा अंतरही पाहिजे जास्त असल्यास आणि त्यामधले 25% लोक हे शेती सोडून रोजगारावर अवलंबून पाहिजे. शेती सोडून म्हणजेच काय? कोणाचं पंक्चरचं दुकान, कोणी नोकरी करणारं, कोणाचं किराणाचं दुकान, शेती सोडून इतर व्यवसायात गुंतलेले पाहिजे. 1/4% लोकं म्हणजे 25% लोकं. अशा ठिकाणी नगरपंचायत स्थापन करण्यासाठी तरतूद आहे. ते क्षेत्र महानगरपालिका, नगरपालिका शहरापासून 20 किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर असल्यास अकृषक म्हणजे जे शेती व्यवसायात गुंतलेले नाही. ओके, अकृषक रोजगाराची किमान टक्केवारी 50% असावी. म्हणजेच माझ्या मित्रांनो काय म्हणते, शेती सोडून अर्धे लोक काय शेती व्यतिरिक्त इतर व्यवसायात गुंतलेले पाहिजे. हे रूल्स आहे. पेपरमध्ये एम-पी-एस-सीने विचारलेला आहे हा प्रश्न. आणि याच्यावर हे 3-4 स्टेटमेंट देतात, कोणती योग्य आहे नगरपंचायत बनण्याची काय प्रोसेस आहे म्हणून. त्यावेळेस आपले 12 वाजते, हातचे मार्क जातात. एक प्रश्न चुकला तर आपला 1 मार्क नाही जात, 1 मार्क नाही जात, 1.25 मार्क जातो. जो बरोबर येणारा असतो आपण तो चुकीचा करून येतो, म्हणजे भेटणारा तर मार्क भेटतच नाही. उलट आपण चुकीचा केल्यामुळे आपल्याला 25 पॉईंटचा दंड भरावा लागतो. ओके. नगर पंचायतीचे प्रशासन राज्य शासनाने नेमलेल्या कार्यकारी अधिकाऱ्यावर चालवले जाते. आता थोडंसं पाहून घ्या.
नगरपंचायतीचा जो राज्य शासनाने जो नेमलेला अधिकारी असतो, ज्याला आपण ई-ओ म्हणतो, त्याच्याद्वारे चालवल्या जाते. आता तिकडे बी पाहिला होता पंचायत समितीत, सी पाहिला होता जिल्हा परिषदमध्ये, ग्रामपंचायत ग्रामसेवक पाहिला होता. आता इथं कोण राहते? मुख्याधिकारी. आता कालांतराने म्हणजेच माझ्या मित्रांनो कालांतराने नगरपंचायतीचे क वर्ग नगरपालिकामध्ये रूपांतर होते. आता थोडंसं समजून घ्या. माझ्या मित्रांनो, जर ग्रामपंचायतीची लोकसंख्या जास्त असेल, तर ते काय बनते? नगरपंचायत. आणि त्याची लोकसंख्या त्या नगरपंचायतीची लोकसंख्या 25,000च्या पुढे गेली, तर नगरपालिकेचे 3 लेव्हल असतात. क वर्ग नगरपालिका, ब वर्ग नगरपालिका, अ वर्ग नगरपालिका. मग क वर्ग नगरपालिका जास्त 25,000च्या वर लोकसंख्या झाली, तर तिची नगरपालिका बनू शकते. कोणती नगरपालिका? क वर्ग नगरपालिका. यानंतर माझ्या मित्रांनो ग्रामीण भागापासून शहरी भागाकडे रूपांतरित होणाऱ्या संक्रमणशील भागामध्ये नगरपंचायतीची स्थापना केल्या जाते. काय म्हणते? ग्रामीण कडून शहरी भागाकडे रूपांतरित होणाऱ्या संक्रमणशील भागामध्ये काय नगरपंचायतीची स्थापना केली जाते. महाराष्ट्रात महाराष्ट्रात नगरपालिका, नगरपंचायती औद्योगिक नागरी अधिनियम 1965 नुसार नगरपंचायतीची स्थापना केली जाते. महाराष्ट्रात नगरपंचायतीची स्थापना कोणत्या कायद्यानुसार आणि तो कायदा कधीच आहे? दोन्ही प्रश्न सेपरेट. तर तो कायदा आहे 1965चा आणि त्याची जी स्थापना आहे त्याचं कायद्याचं नाम काय? पहा, औद्योगिक व नागरी अधिनियम कोणता आहे? नगरपंचायती व औद्योगिक अधिनियम 1965 नुसार नगरपंचायतीची स्थापना. महाराष्ट्र पंचायत समिती व जिल्हा परिषदचा अधिनियम कधीचा होता? 1961चा. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कधीचा होता? 1958चा. त्याचं नाव 2012 मध्ये काय बनलं? महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम. पहा, राज्यघटनेतील कलम 343 Q मध्ये नगरपंचायतीची तरतूद आहे. कोणत्या कलमामध्ये तरतूद आहे नगरपंचायतीची? कलम 343 मध्ये. नगरपंचायतीची सदस्य संख्या 9 ते 20 दरम्यान असू शकते. नगरपंचायतीची सदस्य संख्या किती असते? 9 ते 20 दरम्यान. नगरपंचायतीच्या मतदारसंघास प्रभाग म्हणतात. हा जो मॅटर आहे हे खूप कन्फ्यूज करणार आहे. आता मला इतकं सांगा, ग्रामपंचायतचे जे मतदारसंघ आहेत त्याला आपण वार्ड म्हणतो. गावात राहणारे पोरं असेल तर तू का रे बुवा कोणत्या वार्डात आहे? 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर, त्याच्या कारण त्याला लक्षात राहील. आणि आपण शहरात जातो, बऱ्याचदा शहरामध्ये होर्डिंग्स लागले असतात. तर शहराच्या ज्या महानगरपालिकेचे जिल्हा परिषदचे जे मतदारसंघ असतात त्याला काय म्हणतात? त्याला गट म्हणतात. त्याला काय म्हणतात? जिल्हा परिषदच्या मतदारसंघात गट म्हणतात. आणि पंचायत समितीच्या मतदारसंघास माझ्या मित्रांनो गण म्हणतात. काय म्हणतात? पंचायत समितीच्या मतदारसंघास गण, ग्रामपंचायतीत वार्ड आणि जिल्हा परिषदमध्ये काय म्हणेल? गट. मी एक काम करतो, लिहून देण्याचा प्रयत्न करतो, कारण की तुम्हाला कधी आला ना हा पेपरमध्ये प्रश्न, माझ्यामुळे तरी तुमचा बरोबर आला पाहिजे. जर कधी चुकत असेल तुम्ही, कारण तुमचा वेळ तुम्ही इथं किमती देत आहे तुमच्या आयुष्याचा. माझ्या मित्रांनो, मी लिहितो इथं ग्रामपंचायत, मी लिहितो इथं जिल्हा परिषद, लिहितो पंचायत समिती, ठीक आहे. याच्यानंतर लिहितो मी ग्रामपंचायत. तुम्हाला दिसत असेल जिल्हा परिषदला म्हणतात मतदारसंघाला गट, जिल्हा परिषदच्या मतदारसंघाला गट, पंचायत समितीच्या मतदारसंघाला म्हणतात गण, ठीक आहे. आणि ग्रामपंचायतच्याला म्हणतात मतदारसंघाला वार्ड. आता आपण हे झालं ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था. आपण शहरामध्ये आहे. शहरामध्ये नगरपंचायतीच्या मतदारसंघाला प्रभाग म्हणतात. काय म्हणतात? प्रभाग म्हणतात. हे आता लक्षात ठेवा नवीन आणखी. ओके. तर नगरपंचायतीच्या वर्षातून 12 बैठका होतात. ग्रामपंचायत प्रमाणे, पंचायत समितीप्रमाणे सर्वसाधारण बैठका म्हणू शकतो आपण याला. नगरपंचायती क्षेत्रातील आमदार, खासदार नगरपंचायतीचे पदसिद्ध सदस्य असतात.
नगरपंचायतीच्या सदस्याला नगरसेवक म्हणतात. नगरपंचायतीच्या सदस्याला काय म्हणतात? नगरसेवक म्हणतात व त्यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. हे ग्रामपंचायतीच्या सदस्यांचा कार्यकाळ किती? 5 वर्ष. पंचायत समितीच्या सदस्याचा कार्यकाळ किती? 5 वर्ष. जिल्हा परिषदच्या सदस्याचा कार्यकाळ किती? 5 वर्ष. माझ्या मित्रांनो, आणि जिल्हा परिषदचे जे सदस्य आहेत त्यांना काय म्हणतो मग? सॉरी, जिल्हा परिषदच्या सदस्यांना सदस्य म्हटल्या. ग्रामपंचायतचे जे सदस्य आहेत त्यांना काय म्हणतात? ग्रामपंचायतचे जे सदस्य आहेत त्यांना पंच म्हणतात. काय म्हणतात? त्यांना पंच म्हणतात. बरोबर आहे. आता ह्या नगरपंचायतीच्या या सदस्याला काय म्हणतात? नगरसेवक. आपण पाहिले असेल, भावी नगरसेवक वाढदिवसाचे बॅनर छापल्या जाते. जो कायच्यात लागला नाही मग त्याचे बॅनर छापल्या जातात लगेच. तुम्ही चांगला अभ्यास करा, तुम्ही लवकर लवकर लागा, नाहीतर मग तुम्हाला असं वाटत जाईन का आपले बॅनर छापावे का बा चौकात 2-4 आपल्या, कारण की आपण त्याचे बॅनर छापतो, तो आपले छापते. बरोबर नाही काय? भावी नगरसेवक, भावी आमदार, भावी खासदार. ओके. ज्या रस्त्यानं जाते त्या रस्त्यानं निस्ता झुराळा उडवणारे आणि मोठमोठ्या गोष्टी करणारे आमचे सन्माननीय मित्र, ओके, यांना वाढदिवसाच्या खूप ट्रक भरून शुभेच्छा. ट्रक पायशीन तर खाली आणि ट्रक पायशीन तर खाली आणि त्या ट्रकात काहीच नाही, ट्रक भरून शुभेच्छा. असं तुमच्यासोबत होता कामा नये. म्हणून म्हणतो अभ्यास करा, आपल्याला लागणं खूप गरजेचं आहे. ट्रक भरून शुभेच्छा कोण्याच कामाच्या नाही. आपल्याला ॲक्च्युअलमध्ये एक फुलही आणून देऊन नाही राहिलं कोणी, आणि आपण कधी कोणाला फुल देत असेल तर काहीच गॅरंटी नाही आपल्याला ते फुल वापस फेकून नाही मारा. निकाल यहाँ से, तेरी बस की बात नाही. ओके. नगरपंचायतीच्या सदस्याला नगरसेवक म्हणतात, तर त्याचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. यानंतर आहे नगरपंचायतीचे अध्यक्ष. यानंतर काय आहे माझ्या मित्रांनो? नगरपंचायतीचे अध्यक्ष. नगरपंचायतीचे अध्यक्ष कसे निवडले जातात पहा. सदस्यांमधून एका एका व्यक्तीची अध्यक्ष म्हणून व एका व्यक्तीची उपाध्यक्ष म्हणून निवड केल्या जाते. परंतु 14 जुलै 2022 पासून शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार अध्यक्ष हा थेट जनतेकडून किंवा जनतेच्या आपले जे काही मतदारसंघ आहेत प्रभावाकडून निवडला जातो व उपाध्यक्ष सदस्यांकडून निवडला जातो. याचा अर्थ क्लिअरली समजलं का तुम्हाला? याच्यासाठी आरक्षण असतील आणि महत्त्वाची गोष्ट काय, ते अध्यक्षपदाला आरक्षण असतील, उपाध्यक्षपदाला आरक्षण नसेल, आणि उपाध्यक्ष हा त्या सदस्यांमधून निवडला जाईल. म्हणजे त्या सदस्यांना आपण नगरसेवक असे म्हणतो. बरोबर आहे का? सर्व सभांचा अध्यक्ष नगरपंचायतचा अध्यक्ष असतो. सर्व सभाचा अध्यक्ष कोण असतो? नगरपंचायतचा अध्यक्ष असतो. अध्यक्षांच्या अनुपस्थितीत कोण काम करेल? उपाध्यक्ष. त्यानंतर अध्यक्ष नगरपंचायतीचे नियंत्रण करतो, ठराव संमत अंमलात आणतो. नगरसेवक आपला राजीनामा अध्यक्षांकडे देतात. नगरसेवक म्हणजेच कोण? सदस्य. सदस्य राजीनामा सदस्य, सॉरी, त्याचे नगरसेवक म्हणजे त्यातले सदस्य आणि उपाध्यक्ष हे कोणाकडे देईल राजीनामा मग? आपल्या तर या अध्यक्षांकडे. तर अध्यक्ष मात्र आपला राजीनामा कोणाकडे येईल? अध्यक्ष आपला राजीनामा जिल्हा अधिकाऱ्याकडे देणार आहे. एवढं क्लिअरली झालं का? मला इतकं सांगा, मी ग्रामपंचायत ज्यावेळेस शिकवली त्यामध्ये एक गोष्ट सांगितली होती तुम्हाला, की सरपंच राजीनामा कोणाकडे देतो? सरपंच राजीनामा कोणाकडे देतो? मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सरपंचाला जर कधी राजीनामा द्यायचा असेल तो जिल्हाधिकाऱ्याकडे देईल, तहसीलदाराकडे देईल, BDOकडे देईल, की आणखी कोणाकडे देईल तुम्हाला सांगायचं आहे. यानंतर माझ्या मित्रांनो, कार्यकारी अधिकारी ज्याला EO म्हणतो आपण. नगरपंचायतीचे पदसिद्ध सचिव असतात, म्हणजे सरकारी माणूस आहे. सर्व रेकॉर्ड त्याच्या ताब्यात आहेत. बरोबर आहे. त्याच्यावर जिल्हा अधिकाऱ्याचे नियंत्रण असते. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. नगरपंचायतीचे जे कार्यकारी अधिकारी आहेत त्यांच्यावर जिल्हाधिकाऱ्याचं नियंत्रण असते. कार्यकारी अधिकाऱ्याची निवड MPSC करत असते. नगरपंचायत प्रशासन कार्यकारी अधिकारी पाहतो. नगरपंचायतीचा निधी सांभाळतो. नगरपंचायतीने संमत केलेला ठराव अंमलात आणतो. नगरपंचायत क्षेत्रात नागरी सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील असतो. नगरपंचायत राज्य शासन यातील काय तो दुवा असतो. म्हणजे नगरपंचायतीतला एखादा
घटक आपल्याला संमत झाला नगरपंचायत नगरसेवकांकडून सगळा आपण काय केलं एक ठराव संमत केला आणि तो राज्य शासनाला पोचवायचा असेल तर त्यामधलं काम कोण करत असतो? कार्यकारी अधिकारी करत असतो. म्हणजे हा कोण झाला मग त्याच्यातला दुवा झाला. याच्यानंतर आपण पुढे पाहतोय नगरपालिका. आता आपण काय पाहिलं? नगरपंचायती पाहिल्या. आता नगरपालिका पाहतो. याच्यात 3 प्रकार आहेत नगरपालिकेचे. याचे 3 प्रकार कोणते नगरपालिकेचे तुम्ही पाहू शकता. नगरपालिका ओके. 1965च्या कायद्यानुसार महाराष्ट्र नगरपालिका स्थापन केली गेली आहे. कोणत्या कायद्यानुसार? नगरपालिकेचा कायदा कधीचा आहे? नगरपालिकेचा कायदा 1965चा आहे. नगराध्यक्ष 10 मे 2016च्या राज्य शासनाच्या निर्णयानुसार प्रत्यक्ष जनतेकडून द्वारे निवडला जाईल, तर उपनगराध्यक्ष नगरसेवकांमधून निवडला जाईल अशा प्रकारे. आता 3 प्रकारच्या नगरपालिका असते. अ वर्ग नगरपालिका, ब वर्ग नगरपालिका, क वर्ग नगरपालिका. मग अ कसा ठरवल्या जाते, ब कसा ठरवल्या जाते ते ठरवल्या त्याच्या लोकसंख्येवर. ते खाली दिलेलं आहे फक्त पाहून घ्या. इथं जेवढी मोठी नगरपालिका राहील तेवढे त्याचे सदस्य सुद्धा राहील एवढ्या कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत. अ वर्ग नगरपालिकेसाठी 40 ते 75 सदस्य असतात. ब वर्ग नगरपालिकेमध्ये 25 ते 37 सदस्य असतात. क वर्ग नगरपालिकेमध्ये 20 ते 25 सदस्य असतात. क वर्ग नगरपालिकेमध्ये किती सदस्य असतात? 20 ते 25 सदस्य असतात. नगरपालिकेच्या मतदारसंघास वार्ड म्हणतात. हे तुम्ही काही कन्फ्यूज होऊ नका. मी तुम्हाला अजूनही क्लिअर सांगतो. ग्रामपंचायतच्या मतदारसंघास वार्ड, पंचायत समितीच्या मतदारसंघास गण आणि जिल्हा परिषदमध्ये काय म्हणतात? गट. नगरपंचायतीच्या मतदारसंघास काय म्हणतात? नगरपंचायतीच्या मतदारसंघास प्रभाग. काय म्हणतात? प्रभाग. आणि नगरपालिकेच्या मतदारसंघात ग्रामपंचायत सारखे वार्ड म्हणतात. ग्रामपंचायत इज इक्वल टू नगरपालिका. बरोबर नाही का? आता ग्रामपंचायतला जे मतदारसंघाला म्हणतात तेच आपल्या गावच्या ग्रामपंचायतला म्हणतात असं म्हणायला हरकत नाही. या कायद्यानुसार म्हणजे 1965च्या महाराष्ट्र नगरपालिका अधिनियमानुसार याचे 3 वर्गात रूपांतर केलेले आहे. कोणत्या वर्ग? अ वर्ग, ढ वर्ग, हुशार वर्ग? नाही. अ वर्ग, ब वर्ग आणि क वर्ग. कोणतीही महानगरपालिका एकदम म्हणत नसते. ती पहिले क नगरपालिका, नंतर ब, नंतर अ आणि अ पेक्षा मोठी झाली तर ती महानगरपालिका. बरोबर आहे? आता पहा. क वर्ग महानगरपालिका हे का बनली क वर्ग महानगरपालिका? नगरपंचायतीची लोकसंख्या ही 25,000च्या वर गेली. त्यातले 50% लोक शेतीवाडी सोडून दुसऱ्या कामात गुंतले. शहरापासून 20 किलोमीटरपेक्षा अंतर जास्त आहे. तिथं शहरीकरण होत आहे आणि 25% लोक काय केलेले आहेत? इतर क्षेत्रामध्ये गुंतलेले आहेत. बरोबर आहे का? एवढ्या साऱ्या टर्म्स कंडिशन फॉलो केल्यानंतर नगरपालिका काय तिचा दर्जा झाला आता तिला म्हणजे अपग्रेडेशन भेटलेलं आहे आणि तिचं आता नगरपंचायतीचं रूपांतर नगरपालिकेमध्ये झालेलं आहे. ओके. कशामध्ये झालं आहे? नगरपंचायतीमध्ये झालं आहे आणि त्याची जी माझे मित्रांनो क वर्ग नगरपालिकेची जी सदस्य संख्या लोकसंख्या असते ते तुम्हाला सांगितलं होतं मी 25,000च्या वर गेली तर मग ते नगरपालिका बनेल. मग 25,000 ते 40,000 जर कधी लोकसंख्या असेल त्या शहराची तर ती बनते क वर्ग नगरपालिका. जर त्या शहराची लोकसंख्या 40,000 ते 1,00,000च्या दरम्यान असते तर तिला म्हणतात ब वर्ग नगरपालिका. आणि जर त्या शहराची लोकसंख्या 1,00,000पेक्षा जास्त असेल तर माझ्या मित्रांनो मग बनते अ वर्ग नगरपालिका. आणि त्या शहराची लोकसंख्या जर 3,00,000च्या वर गेली तर मग बनते मनपा. आणि आपल्याला ते मनपावर सध्या जायचं नाही. तो प्रकरण 5 मध्ये पाहणार आहे. हा भाग 4 होय. तर नगरपालिकांमध्ये महिलांना 50% आरक्षण आहे. तुम्हाला माहिती आहे 2011 पासून. राज्य सरकारने स्वतःच्या काय कायद्यात दुरुस्ती केलेली आहे. एवढ्या गोष्टी समजल्या. आशा करतो खूप चांगल्या पद्धतीनं समजलं. फक्त इतकं लक्षात ठेव जा, माझ्या मित्रांनो याची जी लोकसंख्या आहेत, याची लोकसंख्या 25,000 कोणतं हे अ होय का? हां, 1,00,000 पेक्षा जास्त. 1,00,000 पेक्षा जास्त अ वर्गामध्ये राहील. इथं
जे राहील ब वर्गामध्ये 40,000, ब वर्गामध्ये 40,000 ते 1,00,000 1,00,000 पर्यंत. ठीक आहे. आणि याच्यानंतर आहे क वर्ग नगरपालिका 25,000 ते 40,000 पर्यंत लोकसंख्या जी राहील ते कशामध्ये राहणार आहे? ते क नगरपालिकेमध्ये राहणार आहे. तर ह्या गोष्टी सोबत यासाठी लिहून द्यायला तुम्हाला एकदम सोपे जाईल. तर मला इतकं सांगा नगरपालिकेच्या मतदारसंघास काय म्हणतात? वार्ड ग्रामपंचायत प्रमाणे. इतकं क्लिअर झालेलं आहे? आशा करतो दिलेल्या गोष्टी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं समजल्या. पुढे चालतो. एस-सी, एस-टींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण असतात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये. हा पॉइंट कधीच विसरायचा नाही, नोटीस करून घ्या. इतर मागासवर्गीयांना म्हणजे ओबीसीला 27% आरक्षण असते. अनुसूचित जाती व जमातींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार जास्त लोकसंख्या असेल तर जास्त जागा रिझर्व्ह राहील. एवढं क्लिअर सांगायचं त्यातून. पात्रता काय आहे माझ्या मित्रांनो? उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा, त्याच्याकडे डोमेसिल पाहिजे, त्याचं वय 21 पाहिजे. ग्रामपंचायतच्या सरपंचाप्रमाणे हां, शहराच्या मतदार यादीत त्याचं नाव पाहिजे. जर कधी ग्रामपंचायतची निवडणूक लढवायची आहे, आता मी जर कधी तुमच्या गावात जर कधी सरपंच पदाला उभं राहतो, मी राहू शकत नाही. मी तुमच्या गावच्या मतदारसंघात मग तुमच्या गावच्या मतदार यादीत माझं नाव नाही ना. माझ्या गावात तुम्ही उभे राहू शकत नाही. त्या गावच्या मतदार यादीत त्याचं नाव पाहिजे. एखाद्या पंचायत समितीला उभं राहायचं असेल, तर त्या तालुक्याच्या मतदार यादीत त्याचं नाव पाहिजे. जिल्हा परिषदला उभं राहायचं असेल, तर जिल्ह्याच्या मतदार यादीत त्याचं नाव पाहिजे. आणि जर कधी महानगरपालिकेला उभे राहायचं असेल, तर महानगरपालिकेच्या मतदार यादीत त्याचं नाव लागेल. तसंच इथेही आहे, की त्या ज्या गोष्टी तिथं उभा राहून राहिला तो नगरपालिकेमध्ये 200 जे काही महाराष्ट्रात नगरपालिका आहेत, त्या नगरपालिकेत त्याचं नाव असणं गरजेचं आहे. नगरपालिकेत निवडून आलेल्या सदस्यांना नगरसेवक म्हणतात. नगरपंचायतीमध्ये सुद्धा तसंच होतं. नगरसेवकांचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. काही डाऊट आहे का इथं? नगरसेवकाचा कार्यकाळ 5 वर्षाचा, सदस्याचा म्हणून राहिलो आपण. निवडणूक ही प्रत्यक्ष होते, प्रौढ होते, गुप्त मतदान पद्धतीने होते. प्रत्यक्ष म्हणजे काय? आपण जाऊन स्वतः वोट करतो. प्रौढ म्हणजेच काय? 18 वर्षाचे वर असतात आणि गुप्त म्हणजेच काय? एक मस्त पेटी ठेवली जाते. तिथं आपल्याला कोणाला आपण वोट देऊ राहिलो हे कोणाला दिसत नाही. गुप्त मतदान पद्धतीने एक प्रकारची चौकात तर नाही, "आ जाओ कोई भी वोट डाल के जाओ, कितने भी बार." तर अविश्वासाच्या ठरावासाठी 1/3 आणि बहुमतासाठी 2/3 आवश्यक असते. तर महिला पदाधिकाऱ्यांच्या विरोधात अविश्वास ठराव करण्यासाठी बहुमत 3/4 लागते. ग्रामपंचायतसारखं एखाद्या व्यक्तीच्या विरोधात आपल्याला अविश्वास ठराव मांडायचा आहे. त्याला 1/3 म्हणजे 33% लोकांनी होकार देणं गरजेचं आहे. आणि तो जर कधी पुरुष असेल, तर मग 2/3 लोकांनी त्या गोष्टीला काय होकार देणं गरजेचं आहे. त्याच वेळेत त्याला पदावरून उतरवल्या जाते. आणि तीच जर कधी समोरची पार्टी मग महिला असेल, तर ह्याच रेशिओ 3/4 होते. म्हणजे 75% लोकांनी होकार दर्शवणं गरजेचं आहे. डोंगरी भागात थंड हवेचे ठिकाणे असतात. अशा भागात पर्यटक जास्त प्रमाणात येत असतात. ओके. अशा डोंगरी भागाचा विकास व्हावा, तेथील पर्यटकांना तसेच स्थानिक नागरिकांना सुविधा मिळवण्यासाठी लोकसंख्येची अट न लावता नगरपालिका स्थापन केल्या जातात. कमी याच्यामध्ये सुद्धा नगरपालिका स्थापन केल्या जातात. पर्यटकांना सुविधा मिळाव्या आणि पर्यटनाला चालना मिळावी म्हणून. पुढे पाहतो, अशा स्वरूपाच्या नगरपालिका पुढील ठिकाणी निर्माण केले गेलेले आहेत. डोंगरी भागातल्या किंवा थंड हवेच्या ठिकाणी असणाऱ्या. महाबळेश्वर महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यात आहे. ओके. पाचगणी महाराष्ट्राचं टेबल लँड म्हणून ओळखले जाते, सातारा जिल्ह्यामध्ये आहे. खुलताबाद आहे, छत्रपती संभाजीनगरला आहे. त्यानंतर माथेरान आहे, रायगड आहे. चिखलदरा आहे, किचकदरा अमरावतीला आहे. पन्हाळा आहे, कोल्हापूर आहे. त्यानंतर खोपोली आहे रायगडला आणि तोरणमाळ आहे नंदुरबार. या ठिकाणी काय नगरपालिका आहे. याला आपण डोंगरी भागातील नगरपालिका असे म्हणूया. ओके. डोंगरी भागातील नगरपालिका असे म्हणूया. यानंतर याचे नगराध्यक्ष असतात. आता नगराध्यक्ष नगरपालिकेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांची निवड आलेल्या सदस्यांद्वारे होत असे, परंतु 14 जुलै 2022 पासून नगराध्यक्ष हा प्रत्यक्ष जनतेमार्फत निवडला जातो. तो नगरपालिकेचा अध्यक्ष असतो. तो स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. नगरपालिकेला सुद्धा जिल्हा परिषद प्रमाणे स्थायी समिती आहे.
ओके. आणि तो स्थायी समितीचा काय पदसिद्ध अध्यक्ष असतो. नगराध्यक्ष तो नगरपालिकेचा कार्यकारी प्रमुख असतो. कार्यकारी प्रमुख पंतप्रधानाप्रमाणे नगरसेवक व उपनगराध्यक्ष आपला राजीनामा नगराध्यक्षांकडे देतात. आता नगरसेवक म्हणजेच कोण? त्या नगरपालिकेचे सदस्य आणि त्या नगरपालिकेचा उपाध्यक्ष, उपनगराध्यक्ष राजीनामा कोणाकडे देईल? नगराध्यक्षांकडे देईल आणि नगरपालिकेचा राजकीय प्रमुखास नगराध्यक्ष म्हणतात. राजकीय प्रमुख म्हणजे जो निवडून आलेला आहे तो. ओके. नगराध्यक्ष हा शहराचा प्रथम नागरिक असतो. बरोबर आहे. नगराध्यक्षांचे मानधन खालीलप्रमाणे असते. आता ह्याच्यात 3 वर्गाच्या महानगरपालिका पडतात अ, ब, क. जर अ वर्ग महानगरपालिका असेल तर ₹10,000 मानधन. ब वर्ग महानगरपालिका असेल तर 8 आणि क वर्ग असेल तरी 8. याच्यात लोकसंख्येची पाहिलं ना तुम्ही 25 ते 40, 40 ते 1,00,000, 1,00,000पेक्षा जास्त अ वर्ग नगरपालिका. यानंतर नगराध्यक्ष आपला राजीनामा जिल्हा अधिकाऱ्यांकडे तर नगरसेवक आपला नगराध्यक्षांकडे राजीनामा सोपवतात. पहा, नगराध्यक्ष जे प्रथम आहेत त्याचे मेन एक प्रकारचे पंतप्रधान आहेत त्या नगरपालिकेचे. ते जे आपला राजीनामा जे देतात ते जिल्हा अधिकाऱ्यांकडे देतात. ओके. जिल्हा अधिकाऱ्यांकडे देतात. तर त्या नगरपालिकेचे जे सदस्य आहेत, ते नगरसेवक आहेत किंवा त्या नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आहेत, तर ते राजीनामा अध्यक्षांकडे देईल ग्रामपंचायतच्या सरपंचांप्रमाणे. सर्वांना समजलं काय? पुढे जातो. माझ्या मित्रांनो, नगराध्यक्षांचे अधिकार व कार्य. आता नगराध्यक्षांना काहीतरी एवढं पद दिलं तर काही काम करावंच लागेल ना. अध्यक्ष आहेत ना तुम्ही. शहराची सेवा करण्याचा तुम्ही वसाही घेतलेला आहेत. म्हणून तुम्हाला लोकांना जनतेने तुम्हाला निवडून दिलेले आहेत. मग तुम्हाला सभा बोलवावे लागेल. त्या सभाचं अध्यक्षस्थान घ्यावं लागेल. नगरपालिकेचे जे प्रशासन आहेत, काम कसं काय चाललं त्याच्यावर देखरेख ठेवावं लागेल. शहराचा प्रथम नागरिक म्हणून तुम्हाला लोकांनी निवडलेलं आहे, तर शहरात येणाऱ्या लोकांचं तुम्हाला स्वागत करावं लागेल. शहराच्या समस्या कुठं पाणी नाही, कुठं गटार उपसायचे राहिलेत, ते माध्यमांच्या काय म्हणते नगरपालिकेच्या माध्यमांद्वारे प्रयत्नशील असतो. म्हणजे तुमचे जे काही प्रश्न असतात जे काही जनतेचे, ते कोण्या पद्धतीने हँडल करायचे ते तुमचं काम राहील. नगरपालिकेने संमत केलेला ठराव नगरपालिका प्रशासन अंमलात आणत असतो. म्हणजे नगरपालिकेने संमत केलेला ठराव नगरपालिका प्रशासनास अंमलात आणण्याचं काम त्याचंच आहे. नगरपालिका व शहराची जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतो. आता जनतेचं काय म्हणणं आहे, एखाद्या वार्ड क्रमांक 4 मध्ये समजून घ्या, पाणीच नाही आहे. ओके. वार्ड क्रमांक 4 मध्ये पाण्याची लय तुटवडा आहे. तर मग जनते काय करीन, 4 नंबरचे लोक कुठेतरी एक मोठी मीटिंग घेईल, ठराव घेईल नगरपालिकेचा आणि ठराव हा कोणाकडे देईल? नगराध्यक्षांकडे देईल. मग जनता आणि नगराध्यक्ष म्हणजे म्हणजे या 4 नंबरच्या वार्डातले लोकं आपला ठराव कोणाजवळ जाईल? नगराध्यक्षांकडे. मग तो काय करेल? तो ठराव या ह्याच्यात मांडेल मीटिंगमध्ये आणि तिथं तो ठराव पास करेल. अशा प्रकारचे कामं नगराध्यक्षांचे असतात. यानंतर माझे मित्रांनो, मुख्य अधिकारी. आता हा झाला पंतप्रधान. आता हा व्यक्ती झाला सरकारी माणूस. सरकारी माणूस सुद्धा लागेल ना त्याला. ग्रामसेवकांप्रमाणे, BDO प्रमाणे, CO प्रमाणे तसा इथं असतो मग मुख्य अधिकारी. मग नगरपालिकेच्या प्रशासन चालवणारे सरकारचे व्यक्ती कोण आहेत? मुख्याधिकारी. कोण आहेत? मुख्याधिकारी. नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव कोण आहेत? मग नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव VIMP, नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव, ग्रामपंचायतचा पदसिद्ध सचिव, ग्रामसेवक, पंचायत समितीचा BDO, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, त्याच्यानंतर जिल्हा परिषदचा CEO आणि इथं असतो मग माझ्या मित्रांनो मुख्याधिकारी. आता प्रशासकीय प्रमुख व मुख्याधिकारी याला असं म्हणतात. मुख्याधिकाऱ्याची निवड MPSC करते व नेमणूक राज्य शासन करत असते. नगरपालिकेचे जे प्रशासन आहे ते मुख्याधिकारी चालवत असतात. अ वर्गासाठी मुख्याधिकारी, ब वर्गासाठी ब वर्ग मुख्याधिकारी, क वर्गासाठी क दर्जाचा मुख्याधिकारी. वर्ग 3 चे मुख्याधिकारी विभागीय आयुक्तांच्या निवड समितीद्वारे काय निवडले जातात. याचबरोबर वर्ग 1, वर्ग 2
ची निवड एम-पी-एस-सीद्वारे केली जाते, तर मुख्याधिकारी हा नगरपालिकेचा कार्यकारी प्रमुख असतो. नगरपालिकेचा कार्यकारी प्रमुख कोण? मुख्याधिकारी. मुख्याधिकारी नगरपालिकेचा कार्यकारी प्रमुख असेल. एवढं क्लिअर झालं? खूप चांगल्या पद्धतीनं समजावण्याचा प्रयत्न आहे. यानंतर आहे माझे मित्रांनो याला सुद्धा काही अधिकार आहेत. नगरपालिकेचे प्रशासन चालविणे, त्याचबरोबर नगरपालिकेचे सचिव म्हणून काम करणे, नगरपालिकेचा अर्थसंकल्प तयार करणे, नगरपालिकेला मार्गदर्शन करणे, नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे, नगरपालिका व राज्य शासन याच्यातील दुवा म्हणून काम करणे, नगरपालिकेचे सभा आयोजित करणे, शासनाच्या विविध योजना नगरपालिका हद्दीत राबविणे, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांना कायद्याच्या तरतुदीबाबत मार्गदर्शन करणे आणि नगरपालिकेचे अहवाल वेळोवेळी राज्य शासनाला पाठवण्याचं काम कोणाचं आहे? या मुख्याधिकाऱ्याचं आहे, मुख्याधिकाऱ्याचं आहे. ओके. याच्यानंतर माझ्या मित्रांनो, याच्यावर आधारित जे काही प्रश्न बनतात ते आपल्याला पाहायचे आहे. मी विनंती करेल तुम्हाला दिलेल्या गोष्टी समजल्या असतील, आपण त्याच्यावरती थोडंसं काय करू पी-वाय-क्यू घेऊ जेणेकरून तुमचे सर्व डाऊट दूर होईल. ठीक आहे. आता पहा, नगरपालिकेत किती सदस्य असतात? 7 ते 17 हे तर ग्रामपंचायतचे झाले हां. यानंतर हे ग्रामपंचायत झाली, उत्तर होणार नाही. 20 ते 75 ही नाही आहे. 17 ते 65 सदस्य संख्या कुठं असेल? नगरपालिकेत असतील. ओके. याचबरोबर नगरपालिकेचा अर्थसंकल्प कोण तयार करतो? मुख्य अधिकारी करेल. त्याच्याकडे जबाबदारी आहे, महत्त्वाची सरकारी माणूस आहे. नगरपालिका श्रेणीत जी विभाजित केले जाते ते कोण्या प्रकारे? तर ते अ श्रेणी, ब श्रेणी आणि क श्रेणी आताच पाहिली आपण. यानंतर माझ्या मित्रांनो, नगरपालिकेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा, सदस्याचा सुद्धा 5 वर्षाचा. नगरपालिकेचे प्रशासन कोण चालवतो? आता बी-डी-ओ म्हटलं तर पंचायत समिती, सी-यू म्हटलं तर जिल्हा परिषद, पी-एस-आय म्हटलं तर ही फौजदार झाले, पोलीस डिपार्टमेंटचे माणसं, सी-ओ आणि नगरपंचायतीचा ई-ओ. ओके. नगरपालिकेचा कायदा कोणत्या वर्षीचा आहे? तर हा 1965 आहे. 1965 आहे आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चा आहे. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चा आहे. दिलेल्या गोष्टी तुम्हाला समजल्या असेल आशा करतो. आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेतो. हा 4था भाग होता पंचायत राजच्या संदर्भात. 5वा भाग आपण घेऊ आणि जवळपास ह्या गोष्टी 5 किंवा 6 भागामध्ये संपणार आहे. याची स्पेशली एक प्लेलिस्ट बनलेली आहे. ती प्लेलिस्ट तुम्ही पहिल्या सेशनपासून पहा. ओके. ग्रामपंचायतपासून शिकवणं चालू केलं आहे. इव्हन ग्रामपंचायतच्या आधी मी पंचायत राजविषयी बेसिक एक व्हिडिओ घेतलेला आहे. थँक सो